दुष्काळात 13वा महिना असं म्हणण्याचीच वेळ आलेली आहे। बुधवार म्हणजेच 1 जून पासून सेवा कर हा 15% जाणार आहे। अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे। सेवा करामध्ये कृषी कल्याण उपकरांचा अंतर्भाव करण्यात येणार आहे। त्यामुळे ग्राहकांना आता 15% दराने सेवा कर द्यावा लागणार आहे। म्हणून वरील दोन्ही सेवा महागणार आहेत। चालू आर्थिक वर्षाच्या बजेटमध्ये केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सेवा करात 0.5% कृषी कल्याण दराचा अंतर्भाव केलाय। त्याची अंमलबजावणी 1 जून पासून करण्यात येणार आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सेवा करात हळूहळू वाढ करून तो 17 ते 18%वर नेण्याचा केंद्राचा प्रयत्न आहे। केंद्र सरकारच्या निर्णयामुळे मोबाईल बिल, हॉटेलिंग, चित्रपट, हेल्थ केअर आणि बँकिंग व्यवहारांवर त्यांचा परिणाम होणार आहे। प्रशांत फिडे आपल्यासोबत आहेत, आपले प्रतिनिधी। प्रशांत, काय सांगाल? दुष्काळात 13वा महिना अशी म्हणण्याचीच वेळ आता सर्वांवर आलेली आहे। बुधवारी म्हणजे 1 जून पासून सेवा कर जो आहे तो 15%वर जाणार आहे। बरोबर आहे ज्योती, उद्यापासूनच हा 0.5% जो आहे सेवा कर वाढणार आहे। त्यामुळे आधीच राज्यातील जनता दुष्काळात होरपळली जात आहे। त्यात 0.5% कर वाढल्यामुळे प्रवास असेल, बँकिंग व्यवहार असतील, चित्रपट, हेल्थ केअर आणि मोबाईल बिल, ज्या बेसिक गोष्टी सामान्य माणसाला लागतात। हॉटेलिंग आपण इथे बघूयात नको, कारण हा वेगळा विषय होतो। पण बाकीच्या ज्या रुटीन मधल्या गोष्टी आहेत त्यांमध्ये 0.5% सेवा कर वाढल्यामुळे सेवा कर 15%वर जाईल आणि त्याचा कुठेतरी परिणाम सामान्य माणसांच्या जीवनावर होणार आहे। डेली रुटीन कुठेतरी डिस्टर्ब होणार आहे। त्यामुळे दुष्काळात 13वा महिना म्हणण्याची वेळ आलेली आहे आणि हळूहळू हे लक्ष 17 ते 18%वर नेण्याचा केंद्राचा प्रयत्न आहे। ज्यावेळी अर्थसंकल्प सादर झाला त्यावेळी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी कशा प्रकारे ते वाढत जाईल हे सांगितलं होतं। त्यानुसार उद्या पहिली फेज असेल। 1 जून पासून कृषी कल्याण दराचा अंतर्भाव सेवा करात करण्यात येईल आणि तो 15%वर नेण्यात येणार आहे। ज्योती, एकीकडे दुष्काळ आहे तर दुसरीकडे महागाई वाढती आहे। अशातच सर्वसामान्यांच्या खिशाला अशामुळे कात्री बसणार आहे। सर्वसामान्यांचा यात विचारच केला जात नाही असं म्हणायचं का? हो, बरोबर आहे। सर्वसामान्यांचा विचार केला जात नाही असं म्हणू नाही शकत आपण, पण हे आधीच जाहीर करण्यात आलं होतं। मात्र सरकार कुठेतरी हे पुढे ढकलू शकलं असतं। आत्ताची सध्याची राज्यातली किंवा देशातली जी काही दुष्काळी परिस्थिती हे पाहता पंतप्रधानांनी किंवा अर्थमंत्र्यांनी यावर आजही वेळ आहे, दिवसभरात जर या संदर्भात काही झालं आणि हा 0.5% सेवा कर जो वाढणार आहे हा पुढे ढकलण्यात आला तर थोडाफार दिलासा दुष्काळाने होरपळणाऱ्या जनतेला मिळू शकतो। हे यामागे सांगू इच्छितो।